नमस्कार. आता आपण पाहत आहोत चिंतामणी विजय अध्याय 25 आणि या अध्यायामध्ये शुकाकडून शूरसेनास बुद्धियोगाचे ज्ञानदान. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आकाशपतितत्तोय यथा गच्छति सागरा सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति. गोपाल कृष्ण महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. श्री गणेशाय नमः. श्री गजाननाय नमः. जय जय आजी हे रंबा प्रणव रूपिया मुळारंबा. अत्याद्भुत दिसे स्वरूप शोभा दया सागरा मोरया. विश्वात्मा तू सर्वेश्वर मायातीत विश्वाधार. अलक्ष लक्ष अगोचर नलगे पार कवणासी. सूत्रधारी तू गणेश्वर परब्रह्म लंबोदर. सुलीलाही अगाध फार वर्णिताने वाचेसी. स्वरूप हे सगुण निर्गुणात्मक देवदेवांचा तू विनायक. दयासागर भक्त पालक अनंत रूपे नटलासी. ऐसा परब्रह्म तू चिंतामणी वसोनिया स्थावर भुवनी. सुमदेचा हेत पुरवणी अद्भुत लीला केली त्वा. करता तुझे नामस्मरण चुके तत्काळ भवबंधन. दुंडीदासे हृदयी जाणून रतला नामी सद्भावे. माता पिता गुरुदेव तूच असशी माझा सर्व. तव पदी अखंड दृढ भाव वदवी लीला अद्भुत जी. वदिता वदविता सर्व तू चिंतामणी कथानक वदविसी मोक्षदानी. ऐसा देवादिदेव तू भक्ताभिमानी करसी हेतू पूर्णतेला. दुंडी विनवी श्रोतयापती मागील अध्यायी श्री गणपती. संभोकोनी शूरसेनाप्रती म्हणे सुबोध शुक कतील. वदोनी ऐसे चिंतामणी शारदेस गेला स्थावर भुवनी. ऐसी सुतमुखीची ऐकता वाणी मुनी समोद दाटला. तेव्हा मुनी संतोषोनी स्वचित्तात सुतासी नमोनी प्रार्थिती समस्त. शुकाने सुबोध ज्ञानामृत कथन केले ते सांगा आम्हा. तव मुखीचे ऐकता बोल चित्ती येती स्वानंद डोल. तरी सुबोध ज्ञान हे समूळ ऐकावया श्रवण उदित. मुनीच्या प्रेमा जाणून चित्ती मोद दाटला तेने सुताप्रती. म्हणे तुम्ही श्रोते सन्मती दैवे जोडला मज लागी. शुके रायासी जे कथिले ज्ञान त्याची सविस्तर सांगतो पूर्ण. एकाग्र आता करुणी मन अंतःकरणी साठवा. स्थावरी जाता चिंतामणी तेव्हा शूरसेने शुकासी रती बैसवुनी. आनंदे येतसे स्वसदनी प्रजानना समवेत. राये आणोनी सुवर्णपीठ त्यावरी बैसवणी पोपट. सद्भावे चरण दरोनी घट्ट हस्त जोडोनी प्रार्थित. कथोनी माते सुबोध ज्ञान करी चित्ताचे समाधान. ज्याच्या योगे करुण होय सेवन सन्मार्गाचे. माता पिता गुरुदेव तूच माझा असशी सर्व. पूर्ण करी माझा मनोभाव शरण आलो से तव पदी. वदता ऐसे प्रेम उत्तर नयनी लोटला अश्रुपूर. सद्गत झाले से अंतर रोमांच्या अंगी उदेले. रायाच्या प्रेमा मनी जाणून शुक झाला आनंद घन. म्हणे गणेश भक्त तू महान म्हणून सुबुद्धी तुझ उद्भवली. तू पूर्व सुकृताच्या राशी पदरी होती तरीच पावेल ही गणेश भक्ती. अगाध ऐसे हिची शक्ती ही सहस्रवदनान वर्णवे. अत्याद्भुत ही नामशक्ती तियेची तुझला झाली प्राप्ती. या योगे रायाची शक्ती अंशे उदरी आलीसे. तियेच्या योगे करून सखा झाला गजवदन. तयाच्याच दये करून ज्ञानामृतासी सेविसी. तयाच्या सत्य वाचून प्राप्त नोहे कदा ज्ञान. तरी सुद्बुद्धी योग हा अतिगहन प्राशन करी सद्भावे. शिवे माते पूर्वी कथला तोच सांगतो राया तुझला. तरी चित्त करोनी स्थिरतेला श्रवण रंध्री साठवी. आदिपुरुषाची जी मूळ माया ती जीवास शक्ती आली उदया. कोणी शिवशक्ती म्हणून या विद्वज्जन बोलती. नेमनेमाची जेवी गती
तया योगे द्वयांची उत्पत्ती, चैतन्याची ही मूळ शक्ती, अंतन लागे ती याचा. ओम भावाचे जे मूळ स्फुरण, त्या योगे शक्ती सजीव झाला उत्पन्न. ऐसे ध्वनी शब्दाचे विवंचन, जे सखोल अत्यंत नृपवर्या, पूर्ण ब्रह्म मूळ निराकार, अनंत रंगी ते ज्यापार, अलक्ष याचा न लगे पार, परिसंचले अखंड सारखे. तयाची चैतन्य शक्ती, ही अद्भुत चैतन्याने ध्वनी प्रगट होत. ओम शब्द तेव्हा उद्भवत, शून्यापासून ते काळी. ध्वनी मूळ माया ही निर्माण, ध्वनी शब्दाचे होता उच्चारण. शब्दनाद हा जीव प्राण, आपोआप उत्पन्न झाला. परिद्वय ब्रह्मातेन दांती, उत्पन्न करता नेणती चित्ती. चैतन्याची ही अद्भुत शक्ती, अंतन लागे ती याचा. ऐसी परब्रह्माची शक्ती अद्भुत, आलिप्त असून या असे व्याप्त. त्रयगुण भूतांचा होऊनी नाथ, रची पाळी आणि संवारी. करता असून अकर्ता, चराचरावरी सर्व सत्ता. ऐसा हा ओंकार रूपी जगन्नियंता, निर्गुण सगुणात्मक प्रगटला. ध्वनी हीच मूळ बुद्धिशक्ती, ध्वनी हीच मूळ बुद्धिशक्ती पूर्ण, चैतन्य शक्ती जीवास केली उत्पन्न. अहंकार मूळ हा तमोगुण, चित्तास उत्पन्न करता झाला. द्वयाच्या या अंतर्गत परब्रह्म चैतन्य वसत. अहंकार हाची मूळ चित्त, द्वय स्वरूपे एकची. अहंकार वसे ब्रह्मरंध्रात, चित्त वसे हे हृदयात. पृथुक नाम परिभ्रेद नसे गुणात, अहंकार रक्षिता चित्तासी. बुद्धी ही मूळ असे शक्ती, हिजपासून मनाची उत्पत्ती. अद्भुत असे हिची शक्ती, अंतर्गत अहंकार चित्ताच्या. बुद्धियोगे हा सर्व बाजार, झाला असे दृष्टीगोचर. गुणभूतादी हे चराचर, याने चैतन्य बुद्धी निर्मित. निर्गुण सगुण येता उदया, बुद्धी झाली तयांची जाया. अद्भुत असे जियेची माया, ती वर्णिता नयेची सर्वदा. द्विधा रूपाने बुद्धी महान, शक्ती हिची अतिघन. सुबुद्धी दुर्बुद्धी या द्वय नामे करून, प्रगट झाली द्वैमार्गी. बुद्धियोग मूळ प्राधान्य, सुमार्ग कुमार्ग असे मूळ कारण. तर द्विधा बुद्धीचे लक्षण पृथक भिन्न असती. सुबुद्धी ही मूळ निर्मळ, चराचरी व्यापक सकळ. सद्बुद्धी योग अति प्रबळ, सुखाखंड प्राप्त करी. इंद्रियाधिकाच्या अंतर्गत सद्बुद्धी निवास अखंड करीत. कामक्रोधादी रिपू समस्त, त्यांच्या देही वसतसे. अहंकार चित्ताची एकाग्रता, बुद्धीच करतसे मूळ स्थिरता. मनाची हरवीत चंचलता, संकल्प विकल्पास त्यागोनी. चारी वाचा चारी मुक्ती, पंचप्राणाच्या अंतर्गती. व्याप्त असे अखंड सर्वाभूती, अगम्य शक्ती असे हिची. क्षेत्री जो का हा अनंत समुदाय मेळा, बुद्धी मूळ व्यापक असे सकळा. यास्तव सुबुद्धी वाचून नृपाळा, मुक्तता न होय कदापि. कामाधिक शरीर महाक्रूर, त्यांची बुद्धी होतसे जेव्हा स्थिर. तेव्हा सगुणाचा त्यागोनी व्यवहार, सदिच्छे वर्तती सद्विचारे वर्तती अखंडित. दानव होता मदोन्मत्त, सद्बुद्धी सर्वांतरी प्रगट होत. सुरादी मुनी समस्त, प्रार्थिती तेव्हा जगदीशा. ऐसे स्थिर बुद्धीचा योगाद्भूत, सद्विचार ठसावे चित्तात. अहंकार आपोआप स्थिर होत, निश्चय अंतरी ठसावे. त्याने मन सहज होय स्थिर, करताने स्वगुणाचा व्यवहार. आनंद मगमय होय अंतर, दुःख हरपे तत्काळ. दुःखे संकटे सर्व हरावया, सद्बुद्धी हिचा से मूळ पाया. आश्रय आपला देऊनिया, सद्विचारे वर्तवी. अहंकार हा चित्ती वसोन, स्थिरतेचे करी रक्षण. परी उदया आणतसे स्वगुण, सद्विचार रक्षावया. स्थिरतेचा कोणी भंग करिता, प्रगट करतसे स्वउग्रता. वाचेतून होय वदविता, तीव्र शब्द ते काळी. योगी तापसी संन्यासी, करी त्यांच्या संरक्षणासी. अवमानता त्यांच्या वचनासी, शापशास्त्रे ताडित. आपल्या सगळ्याच पुराणांमध्ये किंवा ग्रंथांमध्ये
हे जे ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्म्याची माया म्हणजे काय, मग ते त्रिगुण शक्ती म्हणजे काय, हे सगळं सगळीकडं आतापर्यंत आपण बघितलेलंच आहे की पहिलं एक ब्रह्म एक आकार उकार नसणारं एक शक्ती आहे जी चराचरात भरली आहे. मग त्यातून एकदा एक ध्वनी निघाला अम ब्रह्मस्मी किंवा ओम हा शब्द निघाला पहिला. मग त्याच्यामधून ती मूळ माया प्रगट झाली. मग त्या मूळ मायेतून ब्रह्मा विष्णू महेश क्षोमिणी माया असे बरेच मायेचे प्रकार आहेत. मग त्याच्यामधून त्यांना प्रत्येकाला आपलं कार्य वाटून दिलं, उत्पत्ती स्थिती आणि लय. तर इथंपर्यंत माहिती सगळीकडं आहे, पण यात थोडी अजून चांगली वेगळी माहिती मिळाली आहे की आपले मन मन चित्त बुद्धी अहंकार अंतःकरण हे पण प्राणपंचक आहेत की जे दिसत नाहीत आपल्याला. अंतःकरण मन ह्यातलं काहीच दिसत नाही, पण ते असतं. मग ते कसं तयार होतं, त्यामध्ये काय असतं हे सांगितलं की मूळ म्हणजे काय, बुद्धी आहे. मग ती बुद्धीचे दोन मार्ग आहेत, एक चांगली बुद्धी वाईट बुद्धी दुर्बुद्धी आहे. मग सन्मार्ग आहे कुमार्ग आहे. मग बुद्धी आणि अहंकार किंवा चित्त आणि अहंकार एक हृदयात बसलेला आहे, एक मेंदूमध्ये बसलेला आहे. या दोघांमध्येही परम अशा ब्रह्माचा वास आहे. मग रंध्र म्हणजेच आपला मेंदू, जिथून माणसाचा प्राण बाहेर पडतो त्याला ब्रह्मरंध्र म्हणतात. त्यातून अहंकार बसलेला आहे आणि चित्त हे हृदयात बसलेलं आहे. पण दोघं एकमेकाचं रक्षण करत, काही चांगल्या वेळा कधी वाईट वेळाने, पण ते तुम्हाला म्हणजे शरीराचं रक्षण एकंदरीत करतात. मग सद्बुद्धी असली तर ती चांगल्या मार्गाने जाते, वाईट बुद्धी असली तर मग राक्षस वगैरे लोक जे तयार होतात ते सगळे वाईट बुद्धीमध्ये. म्हणजे पहिलं आपल्या मनात येतो ना कुठला विचार, अगदी अतिरेकी जरी असतील, अमक्या ठिकाणी जाऊन बॉम्बस्फोट करायचा, गोळीबार करायचा, तर पहिलं कोणाच्या तरी मेंदूमध्ये हा खूप विचार निर्माण होतो, अमक्या ठिकाणी अमकं करूया, आणि मग हळूहळू त्याचं म्हणजे ते अंमलामध्ये आणलं जातं. मग तसं सांगितलं आहे. पण मग जेव्हा व्यक्ती चांगल्या बुद्धीचा विकास करते तेव्हा ती आनंदमय होते. मग कुठल्या गोष्टीचं बारक्यासारख्या तिला दुःख होत नाही. आणि पण अहंकार आहे तो चित्तात बसलेला आहे आणि तो कधी उपयोगाला येतो, सद लोकांच्या रक्षणाला, साधू ऋषीमुनींच्या रक्षणाला. हे उदाहरण चांगलं दिलं आहे बघा, की मग ते काय करतात, कुणी जर त्रास दिला तर ते लोक शाप देतात. मग त्या शापातूनच ते त्यांचं रक्षण असतं. त्यांना लोक घाबरत असतात की हा योगी आहे बाबा, हा आपल्याला शापशस्त्राने आपलं भले राजे पण राजेवाडे पण या ऋषीमुनींना त्यांच्या शापाला घाबरत होते. तरी सद्बुद्धी ही मूळ ज्ञान, दुर्बुद्धी ही अज्ञान. सद्बुद्धी योगे करून विज्ञान हे प्राप्त होय. सुबुद्धीने विद्या कलादी होती प्राप्त, ऐक्यता करी सर्व जगात. पूर्वी सकळ संपूर्ण हेत निजाश्रय करोनी. करवी ही योग यागादी सर्व कर्म, दूर करी यमाचे धाम. शरीरी न पावे कदा भ्रम, उद्भव करवी सुखाचा. वृत्ती करी ही परोपकारी, सुख देवोनी संकट ही वारी. लक्ष लावित अगोचरी, अद्भुत शक्ती इयेची. देही समूह जो असे थोर, तयाची बुद्धी होय स्थिर. अंतरे ठसावे सद्विचार, तरी सद्बुद्धी योग हा साधावा. याने चित्ती अंतरी ठसावे सद्विचार, त्याने चित्ती आल्हाद होय फार. अहमपणाचा बाजार, दूर होत असे तत्काळ. विचार दृढतेस असे समूळ, दृढता हा निश्चय निर्मळ. निश्चयाचे अद्भुत बळ, निवृत्ती करी मनाची. तेव्हा एकरूपता होय सर्वा ठाई, भेदभावना न दिसे काही. ऐसा निवृत्ती योग हा अद्भुत पायी, प्राप्त करवी सद्बुद्धी. निवृत्ती ही मूळ विश्वजननी, लक्ष लाववी भगवत भजनी. अलक्ष लक्षात लक्षवी नयनी, लक्षासी निवृत्ती मूळ पाहे. लक्षाचे अद्भुत बळ, लक्ष निश्चळ ठेवी आढळ. पवित्रता लक्षाची अति निर्मळ, भक्तीचं लक्ष मूळ हे. सद्भक्ती असे प्राधान्य, महिमा हिचा अद्भुत घन. भक्तियोगे होय ज्ञान, स्वसुखाचा मार्ग दाखवी. हिने सन्मार्ग ठसावे चित्ती, स्वदैवताची होय प्राप्ती. जगन्मान्यता करीत भक्ती, अद्भुत महिमा भक्तीचा. भक्ती करवी भगवत भजन, दुरिते करी सर्व निरसन. निवारे तत्काळ भवबंधन, सिद्धीस भक्ती मुळासे. सिद्धी प्राप्त झाली त्यावरी, उल्हास होय हृदयांतरी. वृत्ती होय परोपकारी, प्राप्ती देतसे लाभाची. तेव्हा लाभयोग हा अद्भुत, सिद्धियोगे सर्व प्राप्त होत.
पूर्ण करतसे मनोरथ, इच्छा अंतरी ज्या परी, लाभे पावे स्वदैवता, देत सत्काळ सायुज्यता, ते सद्बुद्धी योग नृपनाथा, अति अद्भुत असे हा. मग सद्बुद्धीचं वर्णन केलंय की सद्बुद्धी माणसाला काय करते, त्याच्याकडनं योग याग इत्यादी कर्म करून घेते. यमाचं लोक आहे तो तुमच्यापासून त्यामुळे दूर राहतो. शरीरात कधी भ्रम निर्माण होत नाही. मग त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या मार्गावरती राहता. संकटात देखील तुम्ही स्थिर बुद्धी राहते तुमची. आणि मग तुम्हाला काही म्हणजे कोणत्या गोष्टीचं काही वाटत नाही. म्हणजे न उल्हासे न संतापे, सुखात दुःख वाटत नाही, दुःखात सुख वाटत नाही, अशी गोष्ट आहे. मग निवृत्ती योग आहे हा, की जेव्हा निवृत्ती येते सगळ्याच गोष्टीमधून, तेव्हा तुमचं जे लक्षात ते लक्षवी नयनी, म्हणजे आपल्या डोळ्यासमोर ते सगळं दृश्य आहे. त्या दृश्याच्या आड एक आपली अदृश्य शक्ती आहे, जिची आपण कथा भजन करतो, किंवा आपली एक आराध्य शक्ती आहे. तर ती शक्ती तुमच्या सद्बुद्धीमुळं ती तुम्हाला भक्ती मार्गाला लावते. मग भक्ती योग दाखवते. त्यातनं तुमचं आराध्य दैवत तुम्हाला मिळतं. ते तुम्हाला सायुज्य मुक्ती प्राप्त करून देतं. मग सिद्धी योग आहे, लाभ योग आहे. भक्ती योगामुळं काय होतात, सिद्धी प्राप्त होतात. सिद्धीमुळं काय होतो, लाभयोग. तुम्हाला जे काही पाहिजे आहे त्या गोष्टीचा लाभ होतो. भले तुमचं आराध्य दैवत का असेना, पण त्याचं दर्शनही तुम्हाला पाहिजे असतं ना. मग तो लाभ तुम्हाला सगळा तिथं होतो. तर हा सद्बुद्धी योग आहे, हा अति अद्भुत आहे. त्याची माहिती सांगितली. आता दुर्बुद्धीचं सांगितलं. ऐकी आता दुर्बुद्धीचे लक्षण, कुबुद्धी मिश्रित असे मन, अतिचंचळ अतिघन, क्षणे मोहित करतसे, तेव्हा इंद्रिय मनाते चेतविती, कामक्रोध आदी धावा घेती, सन्मार्गासी त्यागविती, बळदेवोनी वाचेसी, योग हिचा अतिघन, पवना समधाववी मन, संकल्प विकल्पासी चेतवून, भ्रमण करी स्वइच्छे, त्याग करोनी सन्मार्गाचा, संचय करतसे पापाचा, हीन योनीच जन्म मरणाचा, ओढा देतसे अखंड, दक्षता करी स्वसाधनी, परपिडा जाणवी मनी, माता पिता त्यागोनी स्त्री वचने वर्तवी, संत भक्तांचा द्वेष करीत, स्वधर्मी लागो न दे चित्त, कुमार्ग सर्व स्थापन करीत, अहंकार हृदयी उद्भवनी, राजग्रही दास्य करून, करवी आनंदे प्रजा पीडन, धनसंपदा सर्व हरून, पराधीनता प्राप्त करी, जपतपादी तीर्थाटन, करवून देही भगवत भजन, इच्छामणी करवी मद्यपान, अभक्ष सर्व भक्षयी, पांथिक येता सदनासी, क्रोधवचने वदवी त्यासी, अन्न घाली कवणासी, परदुःख मनी न जाणे, त्यागवुनी बंधू भगिनीसी, द्वेष करी आप्तवर्गासी, स्वहित जानवी मानसी, दुर्जन संगासी सेववी, नेत्री लक्षिता परयोषिता, करी तत्काळ हेतपुरता, वेश्येसी देऊन धन संपत्ती, वास करवीतही नग्रही, मनी जाणवी पापपुण्य, परधन अखंड करी हरण, तस्कराचा संग करून, पीडितसे अखिलासी, मान न जाणे चित्ती, सर्वासी वदे दुरुक्ती, सुमार्ग कथिता तया प्रती, उपमर्द करी तात्काळ, साधा वया संपूर्ण स्वहित, नम्र वचने तयासी वदत, पूर्ण होता स्व मनोरथ, द्वेष करत तयाचा, जनरीत कदा न जाणे चित्ती, स्वार्थाची अखंड प्रीती, झाकण घालून स्वदोषावरती, दोष पराचे उच्चारी, वेदशास्त्रेन जाणे मानसी, स्थापन करत कुमार्गासी, ज्या योगे दुःख वय परासी, ऐशा साधनासी लक्षित, स्वय राहुनी निवांत, परशोधनासी अग्नी लावत, वचन कुणाचे न मानी किंचित, ऐश्वर्य मध्ये करोनी, ऐशा या दुर्बुद्धीच्या योगानी, उक्ती न उद्भवे अंतःकरणी, समस्त असे ठरवणे अज्ञानी, स्वय थोरवी गाजवी, कुतर्काचा अंगी पूर, विश्वास न ठेवी कवणावर, उपाय करतसे अपार, स्वार्थ साध्य करावया, ऐसा दुर्बुद्धी योग अतिघन, कुमार्गासी मूळ कारण, अनंत योनी जन्म मरण, भोगवी तसे स्वगुणे, परिपश्चातापासी हा मूळ कारण, लक्षिता स्वये स्वदर्गुण, हृदय होत कंपायमान, तेव्हा स्वीकार करी सुबुद्धीचा. आता दुर्बुद्धीबाबत सांगितलं आहे. साधारण आपल्याला सुबुद्धी दुर्बुद्धी कळतात प्रत्येकाला, की हिचा योग असा
वाईट गहन आहे की इंद्रिय तुमची तुमच्या काबूमध्ये नाही, ती तुमच्या मनाला चेतवत राहतात. काम क्रोधाधिक जे आहेत ते सगळे तुमच्याकडे धावतात, तुम्हाला डंक मारतात आणि सन्मार्गावरून बाजूला हटवतात. इथं याचं काय होतं मग? धनाचा संचय करायचा. मग काय होतं? अखंड तुमचं जसं पाप वाढत राहतं तसं ही योनीत तुमचा जन्ममरणाचा फेरा चालू राहतो. हे स्वतःच्यासाठी सगळं दक्ष आहे. लोकाला मात्र त्रास द्यायचा. लोकाची काय दुःख असतील त्याचं कधी परपीडा मनाला काही जाणवत नाही. आईबापाचा त्याग करून बायकोच्या नादाने ती म्हणेल तसं वागायचं. संत भक्तांचा द्वेष करायचा. स्वधर्माचं चित्त काढून घ्यायचं. वाईट मार्ग स्थापन करायचे. अहंकार हृदयात असतो. राजाच्या घरी दास्य करायचं आणि त्याच्याकडून बाकीच्या प्रजेला त्रास द्यायचा. त्यांची धनसंपदा हरवून घ्यायची. त्यांना पराधीनता करायची. आणि जे पतपतीर्थातन हे काही कधी आयुष्यात करावं वाटत नाही. कधी भगवत भजन करावं वाटत नाही. मद्यपान करणार, असं भक्षण करणार. कधी दारामध्ये तुमच्या यात्रेकरू रूपांतस्थ आला तर त्याला अपशब्द बोलणार, क्रोधवचन. कधी कोणाला अन्नदान करणार नाही. भाऊ बहीण कोणाचं संबंध नाही. सगळ्यांचा आप्तवर्गाचा त्याग करायचा. दुर्जन लोकांची संगत धरायची. चोऱ्या माऱ्या करायच्या. कुणाचा मान अपमान ठेवायचा नाही. वाटेल तसं उद्धट बोलत राहायचं समोरच्याला. स्वतःचे दोष कायम झाकायचे आणि दुसऱ्याचे दोष मोठ्यांदा बोलायचे. कायम स्वार्थावरतीच त्याचं लक्ष आहे. तर अशी व्यक्ती आहे तर मग तिला काय म्हणतात ते कोणीच काय मार्गावरनं परत सुधारायला शकत नाही. मग ऐश्वर्य असंच वाईट मार्गाने गोळा करतात आणि मग त्याचा गर्व होतो. आता हा आहे दुर्बुद्धी योग. पण ह्या कुतर्काचा सगळा अंगी पूर आला आणि कधीतरी जर स्वतःच्या मनाला आतल्या आत हे केलं आपण तर मग पश्चाताप जर झाला तर ती व्यक्ती आपले दुर्गुण वगैरे टाळून ते बघून हृदय कंपायमान होतं आणि तेव्हा ते सद्बुद्धीचा स्वीकार करतात. तरी दोषकर्मे ही करून भोगावया, संगतीचा करावा वाया. पुढे पश्चाताप मग कासया, करुणी घ्यावा शरीरासी. आदौ याचा करून विचार, सद्बुद्धीचा करावा अंगीकार. उल्लंघावा हा भवसागर, शरण जावे देशिकासी. काया वाचा मने करून, सद्गुरु सिर गावे शरण. सुखदुःखादी सर्व निरखून, सेवा करावी सद्भावे. अद्भुत सद्गुरूचे महिमान, सद्बुद्धी प्राप्तीचं मूळ कारण. याने सदये अचळ देतसे ज्ञान, भावस्व मानसी जाणोनी. श्रीगुरु प्रत्यक्षात ब्रह्ममूर्ती, चुकवी तत्काळ पुनरावृत्ती. सदये तत्काळ दावी प्रचिती, आपणा समकरोनी. गुरुदयेचा न लागता अंत, सद्भाव जाणून द्रवे चित्त. पूर्वित इच्छित मनोरथ, वरद करासी अर्पोणी. सद्गुरु रूपी गजानन, करावया भक्त रक्षण. अनंत रूपाते प्रगटून, कर्तरक्षण धावोनी. जेवी इच्छा जयाचे चित्ती, तेवी पूर्ण करतसे मंगलमूर्ती. तर सद्भाव धरुणी चित्ती, शरण जावे गुरुपदी. ऐसी शुकमुनीची ऐकता वाणी, राव आल्हाद पावला मनी. सुशब्द वदे पद नमोनी, दिनवदने ते काळी. ठेवा होता पूर्वसंचिताचा, म्हणून लाभ झाला तव भेटीचा. दैवयोग थोर उदेला साचा, ज्ञानामृत हे सेवावया. तरी संशय थोर उदेला अंतरी, सर्वज्ञ आता दूर करी. प्रत्यक्ष तूची विघ्नारी, महिमा अद्भुत वजन वर्णवे. तरी सद्गुरु हा करावा कौन, केवी होय तयासी ओळखणं. हे गुह्य अद्भुत घन, त्याने चित्त भ्रमलेसे. म्हणून शरण आलो तव पाया, कृपा करी आता सदया. संशय निरसन करून या, तृप्तता करी मनाची. रायाची ऐकता प्रेमवाणी, शुकमोद दाटला मनी. म्हणे तव शब्द ऐकता करणी, आल्हाद चित्ती दाटला. ऐके गुरुनामाचे विवेचन, नरदेही पावता जनन. अनंत गुरु होती तया लागून, परिमुक्तता न होय देहाची. जन्म देता तो मूळ गुरु, मधुबिंदू सेवविता गुरु. त्यासी माता पिता हे मूळ गुरु, शब्द शिकविते गुरु सर्व भिन्न. गुरु रांगवित चालवित, पदार्थ ओळखोनी बोलवित. द्विधा शब्द गुरु शिकवित, कठोर नम्र वचनोक्ती. गुरु सत्य वदवित, अनंत खेळ सर्व शिकवित. गुरुच चालवे मी तूपणा, अनंत मार्गास लावी गुरु. मौजीबंधनी पिता गुरु, सुकर्म शिकविता कुळ गुरु. वेदशास्त्रे शिकविते भिन्न गुरु, धर्माधर्मी गुरु भिन्न.
विनोद कला हा देशी कविता, त्यासीही गुरु असे नृपनाथा. गुरु वाचवणी तत्वता, प्राप्ती न होय कर्माची. 14 विद्या 64 कळा, गुरुच करवीत प्राप्ततेला. जारण मारणादी साधनाला, गुरुच मुळासे. पूर्ण करावया स्वहेत, गुरु परासी दुःख देत. सुकर्म कुकर्म गुरु शिकवित, पाप पुण्य भोगविता गुरु असे. पंचभूते पंचवायू आकडावया, त्याते गुरु असे शरण जाणराया. अदृश्यादी सर्व क्रिया, गुरुपासोनी प्राप्त होती. गुरु प्रवेश करवी परकायेत, भ्रमण करवी आकाशात. गुरु आचळ बैसवी जळात, आदर बसणे गुरु शिकवी. अनंत गुरु अनंत याती, अनंत धर्म अनंत रीती. यात पृथक असे सकळाची वृत्ती, त्याने न होय तृप्ती मनाची. ऐसे प्राप्त होता अनंत गुरु, त्याच्याने न होय पैल पारू. न शमे चित्ताची गुरगुरु, भवसागरी हे ब्रह्मविती. तरी ऐशा गुरु संगे करून, परमार्थाचे साधन. सद्गुरु महिमा अद्भुत घन, भवसागर हा दूर करी. सद्गुरु प्रत्यक्ष परमेश्वर, शांती क्षमेचा पूर्ण सागर. करावया जगाचा उद्धार, प्रगट होत तसे संकटी. तया नसे कधी मानापमान, सुवर्ण मृत्युका तत्समान. निर्लोभ चित्ती परोपकारी मन, सदयता हृदयी अखंड. तरी भेटी होता ऐसियाची, भ्रांती हरपे साच मनाची. स्पर्शतान होय मायेची, शक्ती अपरिमित दयाची. व्हावया ऐसियाचे दर्शन, पदरी पाहिजे पूर्व पुण्य. तेव्हा होय तयाचे दर्शन, परमार्थ अखंड सेवावया. चारी वर्णादी अनंत यातीचा, ब्राह्मण मूळ गुरु हा एक सर्वाचा. परी ओळखोनी त्यात सुचिन्हाचा, कामना पूर्वी मनाची. सर्वासी मूळ गुरु ब्राह्मण, वेदशास्त्रे हे केले कथन. हे पाषाणी दैवत करती उत्पन्न, मंत्र सामर्थ्ये करोनी. ऐशा गुणांनी जो अलंकृत, हे लक्षोनी स्वचित्तात. पूर्ण करावया मनोरथ, शरण जावे तयासी. दैसी इच्छा वसे चित्ती, तेवी उपदेश तयासी करविती. नवविधादी सर्व भक्ती, अर्पिती सद्भाव जाणोनी. राया तूही अंतरी पाहे शोधून, सद्गुरु तुझाई मूळ ब्राह्मण. यास्तव अनंत विघ्ने सर्व निरसून, सुखासा खंड भोगीसी. सद्गुरु थोर त्रय जगती, अगाध असे तयाची शक्ती. प्रत्यक्षची हा मंगलमूर्ती, यापुढे न चाले शक्ती कवणाची. कामक्रोध विरहित, परोपकारी निर्मळ चित्त. दुःखादी सर्व संकटे वारित, प्रगटोनी या भूवरी. स्थिर बुद्धीच्या योगे करून, मनाचे हरविले चंचळपण. इच्छा वासनादी संपूर्ण, स्वशक्तीने आकळिल्या. भजन देवोनी इंद्रियासी, लाविले नेमाने सन्मार्गासी. स्वानंदित सदा निज मानसी, चित्स्वरूपी निमग्न. गमन अखंड त्रैलोक्यात, परी न जाणे आकाश की शून्य पंथ. ग्रामन त्यास एकांत, ब्रह्मरूपी निमग्न. परी तारावया जडजीव, प्रगट होतसे हा भूदेव. जाणून अखिलांचा सद्भाव, आश्रय देतसे निज कृपे. दानव मानवादी सुर संपूर्ण, सर्वाचा मूळ गुरु ब्राह्मण. हरिहरादी सुरगण, गुरुवचन मानती. ऐशा चिन्हाने गुरु ओळखून, राया जावे तयासी शरण. काया वाचा मने करून, तन्मन अर्पण करावे. इच्छा वासना सर्व त्यागून, निर्मळ करावे अंतःकरण. तेव्हा अंतरतयाचे जाणून, गुरु सावली करी निज कृपेची. गुरुग्रहीचे लक्षिता श्वान, साष्टांगे तयासी करावे नमन. सद्गुरु रूप हे संपूर्ण, हृदयात रे ठसावे. न जाणता मनी आत्महेत, गुरुवचन धाव घेत. दीनकी रजनीहीन जाणत, सेवा करिता आवडीने. माता पिता गुरुदेव, मानसी ठसावलासे हा पूर्ण भाव. सद्गुरु स्वरूप हे भावी सर्व, सुख दुःख मानसी न जाणे. न जाणे मनी कर्म की अकर्म, गुरुवचनाचा पाळलासे नेम. साधून घ्यावे स्वकाम, चित्ती कदा न हेत उपजे. गुरुवचन मानोनी सत्य, नित्य सर्व कर्मे करत. कामना न उद्भवे मनात, निरीच्छ कर्मा ते आचरे. उभा राहून एक पदावरी, अखंडीन रात्रंदिन सेवा करी. दूर न जाय क्षणभरी, गुरुपासूनी सर्वदा.
गुरुचे जाणवणी मनोगत, तीच वस्तू आणावणे अर्पित, संकटीन मानी किंचित, भय आनंद भय सर्वदा. गुरुने जे कथन केले तेचा आदरे करत भले, गुरुपदी चित्त वेदले वेगळे न होय तेथुनी, परपीडा लक्षिता नेनी गैवर्ण साहे अंतःकरणी, सद्गुरुनी भावे प्रार्थुनी दुःख वारी सकळाचे. सद्गुरूची झाकोनी पदवी स्वमहिमा कदान मिरवी, गुरुची दावोनिया थोरवी श्रेष्ठता गुरुची स्थापित. आता हे सगळं तो जो पोपट आहे गणेश आणि शारदा यांच्या लग्नामधला, तो शूरसेनाबरोबर तिकडं गेलेला आहे त्याच्या राज्यात, आणि तो हा सगळा बोध करत आहे. कारण गणपतीनं सांगितलं की तुला शूरसेन सगळा बोध करेल. मग तुझं पूर्वपुण्य होतं म्हणून तुझ्या पोटी शारदा आली, आणि तिच्यामुळं तू गणेशाला आपला जामात बनवला, आणि हे सगळं पुढचं त्याने सांगितलंय. म्हणजे अक्षरशः त्या मुखपृष्ठावरती जो फोटो आहे ना, तो राजा हात जोडून खाली बसलाय, आणि पोपटाला मात्र सुवर्णाच्या सिंहासनावर बसवलं असं दाखवलेलं आहे. म्हणजे एवढा महान त्याचं महिमा आहे. मग आता त्यांनी आत्तापर्यंत सगळी सुबुद्धी कुबुद्धी सांगितली. मग म्हणे नंतर पश्चाताप करायचा आणि जागं व्हायचं, तर कुबुद्धी धरावीच कशाला. मग आपण सुबुद्धी केली पाहिजे. मग ही सुबुद्धी कुणापासून येते, तर गुरुपासून येते तुम्हाला. मग राजाने विचारलं की गुरु कसा ओळखायचा, कोणाला गुरु करायचं. मग त्यांनी सांगितलं बाबा या अनंत गुरुचे प्रकार आहेत. एक नाही, तुम्हाला जन्माला आल्यापासून तुम्हाला मधुबिंदू जन्माला आले मध कोण तोंडात घालतं बाळाच्या, तर बाप घालतो. मग तो पहिला गुरु आहे. आई दुसरा गुरु, तुम्हाला रांगायला, पालतं पडायला, चालायला, खायला, शिकवायला, कठीण शब्द बोलायला, वस्तू ओळखायला, जे काही हे सगळ्या गोष्टी जगामध्ये आतापर्यंत शिकवतात ते सगळे तुमचे गुरुच असतात. कुमार्गाला लावणारा पण गुरु असतो आणि सुमार्गाला लावणारा पण गुरु असतो. म्हणजे दारण मारण विद्या आहे, अजून काय आहे, असल्या गोष्टी शिकवायला पण गुरुच असतो, आणि चांगल्या गोष्टी शिकवायला पण गुरुच असतो. पण हे जे आपले रोजच्या व्यवहारातले गुरु आहेत ते तुम्हाला तुमचा भवसागर पार करण्यासाठी उपयोगाचे नाहीत. त्यासाठी मात्र तुम्ही सद्गुरू शोधला पाहिजे, की जो मंत्र सामर्थ्यानं एखाद्या पाषाणाला सुद्धा दैवत करतात ही लोक. यांची तशी म्हणजे क्षमता असते. तर राया तू पण अंतरात शोध आपल्या, की असा गुरु मिळाला पाहिजे की ज्याच्यामुळं जगाचा उद्धार होतो. असा गुरु पाहिजे की ज्याला मायेचा स्पर्श नाही. तर माया म्हणजे कुणाबद्दल वाटणारी माया नव्हे, तर बाकीच्या साऱ्या गोष्टींचा लाभ मोह जे काही आहे, ती जी माया आहे ती नाही आहे. त्या चारी वर्णाला ब्राह्मणाचा हा मूळ गुरु आहे. वर्णांना ब्राह्मणा गुरु सांगितले. म्हणजे देव दानव मानव सगळ्यांचा गुरु हा ब्राह्मण आहे. राया तुझा पण मागच्या जन्मीचा तुझा गुरु पण पहिला ब्राह्मण आहे. अजून पण एक आहे बघा, की आईबाप दर जन्मात बदलतात, पण गुरु तुमचा जन्मोजन्मीचा एकच गुरु असतो. जो गुरु मनाची चंचलता घालवतो, तुमच्या इंद्रियाला चांगल्या मार्गाला लावतो, भजनाला लावतो, असा गुरु तुम्ही केला पाहिजे. मग त्या गुरुसाठी काय करायचं, तर त्याचा प्रत्येक शब्द प्रमाण मानायचा. आता एका पायावर त्याच्या कामासाठी उभं राहायचं म्हणजे काय खरंच एका पायावर राहायचं नाही. तर जे काही तोंडातून शब्द गुरु बाहेर काढतील तो शब्द आपण लगेच मान्य करायचा. मग तो काही गुरुला जे काही मनात इच्छा आहे ती वस्तू त्याला प्राप्त करून द्यायची. आणि कधी असं नाही की गुरुची पदवी झाकायची, मीच गुरु आहे म्हणून माझा शहाणपणा दाखवायचा, असं पण नाही आहे. असं त्यांनी सांगितले गुरुबद्दल, की जो व्यक्ती त्याला गुरुलाही गुरु असतो ना, मग तो स्वतःची श्रेष्ठता दाखवत नाही असा व्यक्ती गुरु करायचा. न हे तो उपदेश स्वसाधनी लीनता खंड गुरुचरणी, श्री गुरुचरणा चरणोदक सेवनी देहरक्षण करतसे. काय देईल गुरुनाथ पूर्ण करेल स्वहेत त्यात, संकट जरी होता प्राप्त साकडेनं घाली गुरुवरी. मीच एक ज्ञानवान हा चित्तीनं उपजे अभिमान, मानसी सदा आनंद घन सत्संगाची आवडी. ऐशी सत्शिष्यता अंगी जडता, तेव्हा सद्गुरु हस्त ठेवीत माथा, करी तत्काळ समरूपता शरण जाता गुरु ओळखोनी. तरी सद्गुरू हा पूर्णपणे देवाहुनी श्रेष्ठ अनंत गुणे, समरूपते समकरणे हे सामर्थ्य नसे देवात. ऐसा सद्गुरू आणि शिष्य एकस्वरूपी द्वय निशेष, वंदती तया ते सुरेश महिमा अद्भुत तयांचा. तरी आयशा सत शिष्य वाचून श्री गुरुचे द्रव्य अंतःकरण, एरवी वावगे श्रम संपूर्ण प्राप्तीन होय ज्ञानाची. सत्शिष्य तू राया महान, म्हणून सद्गुरू झाला दृश्यमान.
सत शिष्य ते वाचून हेतन पुरे मनाचा. जैसे सद्गुरु दैवे प्राप्त होता, अंगी नसता सत्शिष्यता. कदा न होय सार्थकता, यज्ञ करता भवसाल. शिष्यता ज्याच्यान वसे अंगी, गुरु दृष्टीन पडे जगी. कुबुद्धी योग हा तया लागी, जडला अंगी अखंड. जेवी स्मशानीचे वैराग्य पाही, पिशाच्यवत वावरे देही. स्वसज्ञीयता लवलाये, ग्रस्त आश्रमी लुब्ध होय. शांतन होय कदाचित, याने गुरु जरी केले अनंत. झाला बहु विद्यावंत, तरी प्राप्ती न होय ज्ञानाची. मग जेव्हा म्हणे असा सत्शिष्य मिळतो, तेव्हा सद्गुरू पण तुम्हाला त्याचं चित्त द्रवतं आणि तो तुम्हाला आपोआप तो सद्गुरू मिळतो आहे तुम्हाला. नाही तर मग किती ज्याला स्मशान वैराग्य आहे, म्हणजे स्मशानात गेलं की तात्पुरतं वैराग्य येतं, काय बाबा सगळं जग मिथ्या आहे वगैरे. घरी आला की लगेच आपल्या रोजच्या संसारामध्ये आपण गुरफटून जातो. तर अशा व्यक्तींनी किती गुरु केले तरी काही फायदा नाही. आणि गुरु देवापेक्षा पण श्रेष्ठ आहे, कारण गुरु तुम्हाला स्वतःसारखं करतो. स्वतः त्याच्या डोक्यावर एकदा हात ठेवला की गुरु स्वतःसारखं करतो. गुरु गोविंद दोनो खडे, काके लागू पाय. म्हणजे एका बाजूला गुरु आहे, एका बाजूला देव आहे. कुणाच्या पायाआधी पडू, तर गुरुच्या पायाआधी पडावं, कारण गुरुमुळं आपल्याला देव आपल्यासमोर उभा राहिलेला आहे. विश्वास नसे कशावरी, वेदशास्त्रे सर्व पडला जरी. अखंड गुरु वसे अंतरी, शमन न होय कदापि. काम क्रोधादी महादुर्धर, त्याचा इंद्रिय योगे सर्व व्यवहार. मनी सुचोन दे सद्विचार, स्वइच्छेने वावरवी. परयोषिता लक्षिता नाही, परयोषिता म्हणजे परस्त्री आहे. ती बघितली की लगेच तिच्यावरती मन जाते. अविचार उद्भवे अंतःकरणी, स्वधर्मासी त्यागोनी. स्वहेत पूर्ण करतसे, परपीडा अखंड करून. करी स्व सकळाचे वित्तहरण, द्रवन पावे कदा मन. पापकर्मी उदित, कृत्रिमता दीर्घदेशी. कृतघ्न कुतर्कवादी आळशी, पैशून्य स्वार्थासी लक्षून. खरीत हानन तत्काळ. अभिमान वसे अखंड चित्ती, आप्तद्रोही नास्तिक वृत्ती. खरी करी स्ववचनोक्ती, तुच्छ मानवनी सकळासी. स्वये स्वगुण दोष सर्व झाकून, तुझियाचे गुणदोष करी वर्णन. आपले वाढवी महिमान, असत्य वचन प्रतिपादोनी. आता कलियुगात हेच तर चाललंय सगळं, की दुसऱ्याचे दोष दाखवायचे आणि स्वतःचे मात्र झाकून ठेवायचे. आणि आपलं महिमान कसं जाहिरात करून चार लोक आपले मागं फिरवून आपला मोठेपणा कसा जगामध्ये फिरवायचा, हेच आत्ताच्या काळामध्ये सगळं चाललेलं आहे. असत्य वचन म्हणलं तरी चालतंय, खोटं बोलायचं पण आपला मोठेपणा बोलायचा. गुरुची दाखवणी या पदवी, थोरवी स्वये जगात मिरवी. चमत्कार करून दाखवी, आपणा सम करावया. जारण मारणादी क्रिया समस्त, शिष्य करोनी उपदेशित. त्यात पूर्ण करी स्वहेत, कुमार्गाते सेवोनी. शिष्य करोनी आपणा समान, त्यागवी तयाचा स्वधर्म. धुंडाळून या सर्व ग्राम, स्वधाम भरिता आनंदे. शिष्य करोनी असंख्यात, नाममंत्र सर्वासी कथित. परिऋणी आरिणी न कळे दैवत, याने मंत्र सिद्ध नव्हेची. ठाऊकी नसे मंत्रक्रिया, व्यर्थ उपदेश याचा वाया. याने ज्ञान प्राप्त नो हे राया, स्वदैवत न उमगे आयशाने. जेवी पालत्या कुंभी न भरे जळ, की उदकी पाषाण नवे मवाळ. की सोनी नलकेचा वात प्रबळ, त्याने अचळ कदा न हाले. ऐशी गुरु शिष्याची होता प्राप्ती, न चुके कदा पुनरावृत्ती. प्राप्त न व्हायची सद्गती, यमपाशी पडे अखंड. पापिष्ट ऐसा अविचारी, खळमळ भरले शरीरांतरी. तप्तता वसे अखंडांतरी, स्थिरता न होय कदापि. ऐसी अशी होता सद्गुरु प्राप्ती, मत पापे सर्व भस्म होती. सत्संगाची अद्भुत शक्ती, मुक्तता होय तत्काळ. मग असं आहे की मनाला कधी शांती नाही. आतली जी कामक्रोध आहेत ते सतत गुरगुर करत असतात. मग जारण मारण वगैरे क्रिया करायच्या, आपण दुसरे शिष्य करायचे अनेक,
त्यांना ते शिकवायच्या. मग त्याचं काही असं शास्त्रयुक्त माहितीच नसते. फक्त त्यांच्याकडनं काहीतरी एखादी असं दाखवायचा चमत्कार आणि त्यांच्याकडनं मग वस्तू गोळा करायच्या. मग असा जर गुरु मिळाला तर तुम्ही आयुष्यभर कधी यमाच्या पाशातून मुक्त होणारच नाही. पण अशावेळी जर तुम्हाला सद्गुरू भेटला आणि त्याने जर तुम्हाला आत्मज्ञान दिलं तर मात्र तुम्ही देहाची मुक्तता तुमची होईल आणि आत्मज्ञान तुम्हाला मिळेल. तेव्हा आत्मज्ञाने करून पूर्ण ब्रह्म होय दृश्यमान. ज्ञानाची मूळ ह्या सांगता न एकूण दृश्य न होय कदापि. परी ज्ञानयोगे करून एकरूप दिसे संपूर्ण. क्षमा शांती वैराग्य दान मूळ कारण हे ज्ञानासी. शब्दयोग करून जाण सिद्ध केले असे ज्ञान. सखोल असे अतिगण परी हे न उमगेची सर्वदा. द्विधा असे हे राया ज्ञान सर्वातरी भरले परिपूर्ण. या ते कदा न म्हणावे ज्ञान ज्ञान याहुनी भिन्न असे. पशुपक्षादी जीवानंत ज्ञान असे हे सर्वास व्याप्त. उदरनिर्वाहा निर्मित हेतपूर्वीत ज्ञान ते. करावय आत्मरक्षण यापुरतेच असे हे ज्ञान. परिज्ञान हे ज्ञानाते करतसे वर्धमान. यास्तव ज्ञान याहुनी निराळे. ज्ञान हे ज्ञानाते उगवीत. द्विधा ज्ञान ओळखावे मानव देहात. परी अल्पज्ञान जाणती समस्त मूळ ज्ञानासी कोणी जाणती. ज्ञान हे वदता वाचे भले परी वर्म तयाचे नच कळे. अज्ञान ज्ञानात सर्व भ्रमले साधना निमित्त सर्वही. 14 विद्या 64 कळा ज्ञानेच यावती प्राप्ततेला. 6 शास्त्रादी गायन कळा मांत्रिक विद्या जारण मारणादी. मग ज्ञान पण कसं ओळखलं पाहिजे. जुजबी ज्ञान सगळ्यांना असतं. अगदी पशुपक्ष्यांना पण अन्न कसं मिळवायचं, शरीराचं रक्षण कसं करायचं याचं ज्ञान असतं. पण द्विधा ज्ञान मानवाच्या मध्ये आहे. त्यामध्ये ज्ञान आणि अज्ञान असं दोन्ही आहे किंवा अल्पज्ञान आहे. पण मूळ ज्ञान आहे ते मात्र बऱ्याच लोकांना माहीत नसतं. जेव्हा 14 विद्या 64 कला ती ज्ञानाने मिळतात तुम्हाला. 6 शास्त्र गायन कळा मंत्रविद्या जारण मारण भूत भविष्य वर्तमान या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सांगता येतात. तर त्यास न म्हणावे ज्ञानवान. म्हणजे ह्या व्यक्तीला काय तुम्ही मोठा ज्ञानी असं म्हणू शकत नाही. क्षणिक ज्ञान हे सर्व गारोडी हा स्वखेळात. वित्तादी वस्तू निर्मित समजत. पर तयातील वस्तू तया न होय प्राप्त. उदरपोषणी ज्ञान हे परीक्षा करून धन्वंतरी. महारोगी यासी मुक्त करी की पिशाच्य बाधा असता शरीरी. तयासी मांत्रिक दूर करतसे. एकत्र करून या रत्नगारा त्याचा करतसे एक ढिगारा. परीक्षक तो चाळून सारा रत्ने निवडून काढते. दृष्टिगोचर पदार्थ अनंत परीक्षक त्याचे असती बहुत. ऐसे अज्ञानी ज्ञान असता प्राप्त परिप्राप्ती न होय ज्ञानाची. पंचभूते पंचवायू साधून जरी केले हे आपण अधीन. प्राणायामाचे न साधन साधनी ज्ञान असे हे. त्याने गमन वायुचक्रावरी मनोगत जाणे सर्वातरी. त्याचा लौकिक होय जगभरी साधनी ज्ञान असे हे. साधनी विद्या सर्वांगी असता तयासी जगवदती सर्वज्ञाता. त्या अज्ञानी ज्ञानासी तत्वता प्राप्ती नव्हे ज्ञानाची. ज्ञाने ऐसी असते बहुत स्वानंद याने न होय प्राप्त. सखोलासे हे ज्ञानामृत स्वानंदानंद पाववी. मूळ ज्ञानापासून प्राप्त होत असे हे विज्ञान. बघा विज्ञान शब्द आहे म्हणजे आपल्या पुराणात पण विज्ञान होतं लोकांना माहिती. परी ज्ञानवस्तू ही नसे जाण गोचर न होय सर्वता. ऐसे श्रेष्ठ असे हे आत्मज्ञान वावया याचे मूळ साधन. सद्गुरुसी जावनी शरण साध्य करावे यज्ञानी. आत्मज्ञान व्हावया प्राप्त आर्जव मूळ कारणभूत. गुरुसेवा आर्जव करवीत सन्मार्ग आर्जवे प्राप्त होय. आर्जवे प्राप्त होती सद्गुण शांती क्षमा क्रोधहीन. वैराग्य विवेक निश्चय मन सर्वाभूती समानता. द्वंद्व द्वेष न उद्भवी चित्ती वाचेतून वद्वित नम्रोक्ती. स्थिरता करून या चित्ती धाववार तसे मनाची. आर्जव करी गुरुपासी आगाध असे याची शक्ती. त्यागोन या दुर्गुणाप्रती अंगीकार करवी सद्गुणाचा.
मग आता त्यांनी ज्ञानाचे अनेक प्रकार दाखवले. आता ते जादूगार आहेत, गारुडी म्हणजे जादूगार शब्दाने. मग ते खोटे नोटाबिटा आपल्यासमोर करतात ना, दाखवतात. पण त्या नोटाने काय त्यांचा जीवनचरितार्थ चालत नाही. किंवा अनेक धन्वंतरी असतात, ते रोगाची परीक्षा करतात. काही पिशाच्य बाधा काढणारे मांत्रिक असतात. काही रत्नगारा एकत्र ठेवल्या गारगोट्यान रत्न तरी बरोबर त्यातनं रत्न बाजूला काढतील. पण हे वेगवेगळ्या त्या एका विद्येचे परीक्षक आहेत. त्यांना काही सगळं ज्ञान होतं असं नाही आहे. काही लोक प्राणायाम करतात, अगदी गमन वायुचक्रावर म्हणजे वायुचक्रावर आपल्या शरीरामधलं जे चक्र आहे का, मूळ चक्र अनाहत चक्रापासून ब्रह्मरंध्रापर्यंत जी चक्र आहेत सप्तचक्र, तर त्या सगळ्या चक्रावरती जर जो स्वार झाला एखादा, तरी तो काही ज्ञानी असं म्हणता येत नाही. ज्ञानी कुणाला म्हणायचं आहे की जो आर्जव आहे, स्वभावामध्ये आर्जव आहे, लाघव आहे, सरळ आहे, मूळ गुरुशी आर्जव करतो, लोकांशी नम्रवाचेनी बोलतो. मग अशावेळी गुरु त्याचा अंगीकार करतो, त्याच्यातले दुर्गुण त्यागायला लावतो, सद्गुणाचा त्याला अंगीकार करायला लावतो. तो ज्ञानी आहे. सद्बुद्धी विचार करत स्थिर, सद्बुद्धी करत स्थिर चित्त, तेव्हा इंद्रिये कामाधिक जे बलवंत, स्वगुण त्यागिती ते समस्त, स्थिरतेच्या योगाने. शौचता तेव्हा होय प्राप्त, निर्मळता होय अंतःकरणात, भ्रमण उद्भवे मनी किंचित, स्वच्छ सत्वशीलता अखंड. शौच हा द्विधारूपी प्राधान्य. इथं शौचता म्हणजे काय अर्थ आहे त्याचा? स्वच्छता. शौचता म्हणजे मनाची स्वच्छता, निर्मळता आहे, त्याच्यामध्ये सत्वशीलता आहे, सन्मार्ग आहे. अशानं मग द्विधा माणसाच्या होतं. तरी पण शुचितेचे मूळ लक्षण, अंतर्बाह्य सत्यमान, शुचिर्भूत सर्वदा, शुद्ध सदय सदा अंतःकरण, निर्मळ अखंड मनाचे मन, रोमरंध्री होत भगवत भजन, स्वानंद घन अंतर होत असे. बघा, रोमरंध्री सांगितले म्हणजे फक्त जिभेने किंवा मनातल्या मनात नाही, तर आपल्या शरीराचा प्रत्येक रोम म्हणजे काय? केस. त्या केसाच्या खाली जे प्रत्येकाचे छिद्र असतं, ज्याला अंगावर काटा आला की फुलून येतं, ते रोमरंध्र. त्यातून तुमचं भगवत भजन झालं पाहिजे. म्हणजे किती कोटी होईल बघा. आणि त्यासाठी आपली क्षमता काय पाहिजे ती विचार करा. स्वानंद शुद्ध भरला परिपूर्ण, तद्वत बाहेरी शुद्ध आचरण, विकल्प कल्पना गेली मुरून, शुद्धता दिसे सर्व ठाई, खळमळ सर्व धुवोनी, सद्भाव ठसला हृदय भुवनी, समरूपता सर्व दिसे नयनी, शौच या चिन्हासी समजावे. आपण इथं शौच म्हणजे आपल्याला एकच मराठी शौचाचा शब्द माहिती आहे, पण तर शौच म्हणजे स्वच्छता आहे. बरोबर, आपण शौचाला जाणे म्हणजे त्याचा अर्थ पण काय आहे? तर शरीराची स्वच्छता करून येतो आपण तेव्हा, म्हणून त्याला शौचाला जाणे म्हणतात. व्यावहारिक वदती शुचिता, अपान पंथासी मुक्त करिता, उदक शरीरास घालोनी माता, स्वच्छ ठेविती देवासी, स्वच्छ करती वस्त्रादी संपूर्ण, निर्मळ करती वर अंगण, परी आंतरिक खळमळासी ठेवून, स्वच्छता बाहेर दाविती, लौकिक जगी व्हावया, शुचिता सर्व ही वाया, शुचिता ही जाणराया, शुद्धता करत देहाची. आता त्यात सांगितलंच आहे त्यांनी की शौचाला जातोय, आतून स्वच्छ करतोय, बाहेरून आंघोळ करतोय, कपडे धुतोय, खळबळून अंगण धुतोय, स्वच्छ करतोय, पण मनाची स्वच्छता झालेली नाही आहे. तर ही बाहेरची स्वच्छता आहे तुमच्या, त्याला काय तुम्हाला स्वानंद मिळत नाही. हां, चांगलं वाटतं, जरा स्वच्छता केली की प्रसन्न वाटतं. आता पूर्वीच्या लोकांना पोत्या पुराणात स्वच्छता पण सांगावी लागायची, त्यांना काही गोष्टी या खरोखरी कळायच्या नाहीत. मग तेव्हा तुमच्या मनामधली सहनशीलता जेव्हा येते, स्थिरता नढळे किंचित, शुचितेने ह्या बलाद्भूत, सहनशीलता करवी प्राप्त, तेव्हा स्थिर न ढळे किंचित, स्वानंदानंद मानसी, सहनशीलता हित शांती, अचळ ठेवीत चित्तवृत्ती, इंद्रिय कामक्रोधाची न चले शक्ती, अगाध शक्ती याची, करता तयासी बहुताडन, की अति छळिता तया लागून, किंवा कठोर तयासी वदता वचन, क्रोधन उपजे मानसी, सदनीचे सर्व हरिता धन, दुःख न पावे अंतःकरण, त्रितापादी उद्भवता पूर्ण, दैवयोगासी मानती, स्त्रीपुत्राधिकासी छळता, न उद्भवे कधी मनी क्रुद्धता, चित्ती धडली सहनशीलता, ती चलन पावे कदापि, तेव्हा दम हा उद्भवे राया शरीरी, वृत्ती करी परोपकारी, सुसंग तत्काळ देऊन तारी, मुक्तता करी देहाची, जग आनंदित जाने दिसे, दम ऐसा अखंड, शमदम त्यातला दम हा,
दम ऐसा अखंडी अंगी विलसे, ऐसियापासी ज्ञान वसे, अद्वैतता अंगी मुरली. तर थोडं गांधीबाबाचं तत्त्व सांगितलंय जे आपल्याला पटणारं नाही, की आपलं घरदार जरी लुटलं, आपल्या बायका पोरांना जरी त्रास दिला, तर तुम्ही शांत राहा, तुम्ही काय तुमचं हे करू नका. तर असलं ज्ञान करूनच समोरचे आपल्या डोक्यावरती बसलेले आहेत आणि आपण शांततेनंच एवढी वर्ष त्यांच्यासाठी वागत होतो. तर ते जाऊ द्या, काही पोथीमधल्या सगळ्याच गोष्टी काय आपण घेत नसतो. जग आनंदित दिसतं, त्यामुळं आपण आनंदित राहिलो की बाजूचा आपल्याला आनंदित दिसतोच. आपपराची विरली भ्रांती, समरूपता दिसे सर्व नेत्री, स्वानंदानंद अखंड चित्ती, इच्छा वासना विराल्या, एकरूप सगुण निर्गुण, द्वया माझी न दिसे भिन्न, पदार्था माझी संपूर्ण, चैतन्य भूत भरलासे, ब्रह्म निर्विकल्प निराकार, पूर्ण ब्रह्माचा ह्यान लागे पार, तेजोमय या नसे आकार, अलक्ष लक्षा वेगळे, अनंत रंग जे समानयुक्त, चराचरी सर्व असे व्याप्त, चैतन्यभूत जे शाश्वत, अचल अखंड अभंग, ब्रह्म हे कल्पने वेगळे, परी अखंड असे हे संचले, ब्रह्म हे शून्याहून निराळे, न उमगे कदा काळी, ब्रह्म हे अलक्ष असे लक्षास, परी ब्रह्म हे निश्चय असे खास, वर्णिता स्वरूप शोभा सुरस, वेदचारी भागले, अगोचर ब्रह्म हे अत्याद्भुत, कदा लागे त्याचा अंत, परी याते जाणती सिद्ध महंत, दुःखादी संकटे भोगोनी, पूर्ण ब्रह्मासे हे राया, परी ब्रह्माची या अद्भुत माया, मायत चैतन्य वसवनिया, येत उदया पूर्ण ब्रह्म, जगाचा करावया उद्धार, सगुण झाला निर्विकार, सगुण निर्गुणात्मक मूलाधार, प्रणवाकृती झाला, सगुण निर्गुण ही एकचर्या, भक्ता लागी आली उदया, परी अघटित असे तयाची माया, वर्णता वाया वाणी ही, सगुण निर्गुण हे प्रणवाकृती, प्रगट झाला ब्रह्मणस्पती, अत्यद्भुत तयाची चैतन्य शक्ती, मायाहीन जाणे तयासी, परी त्रिगुण भूताचे हे जन्मस्थान, प्रणवापासून सर्व निर्माण, चैतन्याची ही शक्ती जाण, अंत न लागे कदापि, व्याप्त असूनी मायेत, परी मायेतून असे अलिप्त, मायात्मक ना मायाहीनत्व, पूर्ण ब्रह्म हा जगदात्मा, परी करता असूनी अकर्ता, त्रयभुवनी सर्व सत्ता, नसे तयासी बद्धता, व्यापक आत्मा सर्वा तरी, ऐसा पूर्ण ब्रह्म जो ब्रह्मणस्पती, तो हा प्रणव स्वरूपी गणपती, मुखश्री दयाची प्रणवाकृती, सगुण निर्गुणात्मक असे जी, तरी प्रणवाख्य रूप हे ओळखावया, सद्गुरूचीच पाहिजे दया, याविन श्रम सर्व वाया, लक्षावया सगुण निर्गुणासी, ऐसी शुकमुखीची ऐकता वाणी, शूरसेना आल्हाद पावला मनी, म्हणे तव मुखे ऐकता ज्ञान खाणी, मद चित्ती वाटला, परी थोर संशय हा उद्भवला मनी, चित्त भ्रमले या योगानी, तरी सद्भावे शरण आलो तव चरणी, करी शांतता मनाची, पुढील अध्याय हे निरूपण, राव शुकासी करल प्रश्न, ही सत्कथा रसाळ महान, श्रवणेच करी भवपार, सुबोध हा श्रवण करता, होय तत्काळ चित्त शुद्धता, पद पावे सायुज्यता, ठसवता हृदयांतरी, नित्यनेमे करता श्रवण, प्राप्त होय दिव्य ज्ञान, या स्वल्प साधने करून सुखाखंड प्राप्त होय. गणेश भागवत ग्रंथ महान, सर्व ग्रंथाचे सार संपूर्ण, श्रवण मात्रे आल्हादे मन, चंचलता संकल्प विकल्प त्यागोनी, चिंतामणी विजय ग्रंथ विजयी, सुखाखंड प्राप्त होई, सद्भावे श्रवण करता पाही, आत्मरूपता दे गजानन, धुंडिशा धुंडी हृदयी वसून, स्वयरसिक वदवी वचन, सखोल असे हे ज्ञान, वदवीत देव हा भक्त मुखे, दयासागरा आनंद कंदा, भक्त पाळका धुंडी वरदा, पूर्ण कामा सच्चिदानंदा, हेत माझा पूर्ण करी. इति श्री चिंतामणी विजय ग्रंथ, श्री गणेश पुराण आदी गणेश भागवत, त्यातील सारांश परिसोत भक्त, पंचविंशतितम अध्याय गोड रसाळ हा. श्री गजाननार्पण नमस्तु. सगळ्या ग्रंथाची मूळ संकल्पना आहे की एक ब्रह्म आहे, त्याचा अफाट आचाट पसरलेला आहे ना, त्याला आदी आहे ना अंत आहे, आणि मग ते जेव्हा सगुण रूप घ्यायचं आहे भक्तासाठी, तेव्हा त्या ब्रह्मामध्ये स्फुरण पावतं आणि त्यातून ध्वनी निर्माण होतो. हा ध्वनी पहिला आकाशात, मग आकाश हे एक पंचमहाभूतातलं एक आहे, मग ती पंचमहाभूते निर्माण होतात,
आणि मग असं करून शेवटी हा प्रणवरूप मूळ कोण आहे, तर तो ओंकार आहे. आणि तोच म्हणजे हा गजानन आहे आणि त्यानेच सर्व सृष्टी निर्माण केली असं इथं सांगितलं आहे. शुकमुखीची ही वाणी ऐकून राजाला मोठा आनंद झाला. तो म्हणे, तरी पण एक संशय माझ्या मनी उद्भवला आहे, तरी आता माझ्या मनाची तू अजून शांती कर. तर पुढील अध्यायी उरलेले निरूपण आता हा शुकमुनी करणार आहे. इथे हा अध्याय 25वा समाप्त झाला आहे. इति श्री चिंतामणी विजय ग्रंथे पंचविंशतितम अध्याय समाप्त. गोपाळ कृष्णार्पण नमस्तु. ओम गम गणपतये नमः. गणपती बाप्पा मोरया.